नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 14 जानेवारी 2024 आहे भोगी. तर भोगी का साजरी केली जाते, भोगी कशी साजरी करावी, भोगीला काय काय करावे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर ज्यावेळेस सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो तर त्या दिवसाला मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो. तर वर्षभरात एकंदरीत 12 संक्रांती येतात आणि त्या सर्व संक्रांतीमधली ही संक्रांत सर्वात महत्त्वाची मानली जाते. तर मकर संक्रांतीचा सण एकूण 3 दिवस चालतो, भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. तर त्यापैकी उद्या आहे भोगी. त्याचबरोबर या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे आणि वर्षानुवर्षे बळीराजा आपल्या शेतातूनच अशीच पिकं काढत राहतो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहतो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. तर या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. तर या दिवशी महिला केस धुवत नसतात. त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून अंघोळ करायची असते. त्याचबरोबर या दिवशी भोगीची भाजी ही बनवण्याला खूप महत्त्व असतं. तर या दिवशी मिक्स भाजी म्हणजे ज्या भाज्या या ऋतूमध्ये पिकलेल्या असतात, या ऋतूमध्ये असतात, तर त्या सर्व भाज्या मिक्स करून ही भाजी बनवली जाते आणि त्याच भाजीला भोगीची भाजी असे म्हटले जाते. तर या भाजीबरोबरच बाजरीची भाकरीही बनवली जाते आणि त्या बाजरीच्या भाकरीला तीळ लावले जाते. त्याचबरोबर भाजीतही जी भोगीची भाजी बनवली जाते तर त्या भाजीतही तीळ बारीक करून टाकले जातात. तर तिळाने ऊब मिळते. तर या महिन्यामध्ये कडाक्याची थंडी ही पडलेली असते आणि त्यासाठीच तिळाचा वापर हा केला जातो. तर तीळ हे गरम असतात. त्याचबरोबर सूर्याला आपल्याला या दिवशी जलही अर्पण करायचं असतं. तर तीळ टाकून पाण्यामध्ये तीळ टाकून हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी एखाद्या सवासणीची ओटीही तुम्ही भरू शकता. त्यानंतर या दिवशी आकाशाकडे बघितल्यावर ज्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे तर ते कमी होतात असे म्हटले जाते. त्याचबरोबर माघ महिन्याची जी सुरुवात आहे तर ती सूर्यपूजनासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. त्याचप्रमाणे भोगी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. तर पौष महिन्यामध्ये सूर्यपूजनाचे व्रतही केले जाते. तर या वर्षीची भोगी ही रविवारी आलेली आहे आणि त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे. कारण रविवारी हा सूर्यदेवांचा वार असतो. तर आणि रविवारचा दिवस हा सूर्यदेवांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. तर या दिवशी देवाच्या दिव्यामध्येही म्हणजे आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो तर त्या दिव्यातही तीळ टाकायचं आहे आणि खाद्यपदार्थांमध्येही तीळ टाकायचे आहे. तर तीळ हे आपल्या शरीराला उष्णता देण्याचे काम करत असतात. त्याचबरोबर संक्रांत हा सण सूर्यपूजनासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. तर संपूर्ण पौष महिना हा सूर्यपूजनासाठी मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी आपण जी मिक्स भाजी खातो तर ती यासाठी खाल्ली जाते की येणारा जो उन्हाळा आहे तर तो आपल्याला बाधत नाही. त्याचबरोबर असेही मानले जाते की जो भोगीची भाजी खातो तर तो वर्षभर निरोगी राहतो. त्याचबरोबर वर्षभर जर कोणी सारखा आजारी पडत असेल तर त्याने ही भाजी नक्कीच खावी, तर त्याचे आजारी पडण्याचे प्रमाण हे कमी होते असे म्हटले जाते. त्याचबरोबर या दिवशी सूर्यदर्शन अवश्य घ्या आणि तुमच्या कुंडलीतला रविग्रह बलवान होईल. तर या दिवशी तुम्ही जर सूर्यदर्शन घेतले, सकाळी सूर्यदर्शन घेतले तर तुमच्या कुंडलीतील जो रविग्रह आहे तर तो बलवान होईल असे म्हटले जाते. त्याचबरोबर एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक फूल आणि हळद कुंकू अक्षता टाकून हे पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे आणि महिलांनी ओम घृणी सूर्याय नमः असं म्हणायचं आहे आणि पुरुषांनी ओम सूर्याय नमः असं म्हणत हे जल आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर पाण्यात तीळ टाकून तुळशीला हे पाणी अर्पण करायचं आहे. तर आपण आपल्या पितरांसाठी हे पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही भोगी हा सण साजरा करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.